आज दिनांक 11 आणि 12 लातूर विभागीय शालेय स्पर्धेचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। यामध्ये लातूर ग्रामीण आणि लातूर शहरी, नांदेड ग्रामीण आणि नांदेड शहरी असे संघ आलेले आहेत। या स्पर्धेतून जो संघ विजेता होईल ते नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत, जे की 16 ते 18 डिसेंबर दरम्यान याच मैदानावर होणार आहेत, त्यामध्ये लातूर विभागाचं प्रतिनिधित्व करेल। तसेच आपल्याला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशन आणि नांदेड जिल्हा टग ऑफ वॉर असोसिएशन आणि एकवृत्त न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण इथं राज्यस्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर गटातील असोसिएशनच्या मॅचेसच्या इथं आयोजन केलेलं आहे, जे की 14 ते 16 डिसेंबर दरम्यान तालुका क्रीडा संकुल नांदेड इथेच होणार आहेत। जवळपास या स्पर्धेमध्ये पूर्ण राज्यभरातून 550 ते 700 खेळाडू शिडको नगरीमध्ये येणार आहेत। त्यानिमित्तानं एक चांगलं वातावरण आपल्या इथं स्पोर्ट्सचं होणार आहे। टग ऑफ वॉर जे आपला गेम मातीशी जोडलेला आहे, भारतीय गेम आहे, त्याला मार्कासाठी पण हे केलेलं आहे, पत्र काढलेलं आहे। त्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील खेळाडू शिडको नगरीमध्ये येणार आहेत। सर्व प्रेक्षकांना आणि सर्व क्रीडाप्रेमींना मी सांगू इच्छितो की या 4 दिवस चालणाऱ्या राज्य स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि या स्पर्धेमधून निवडलेला संघ पालघर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल आणि शालेयच्या ज्या स्पर्धा होतील त्या पण इथेच होणार आहेत शालेय, आणि बीच नॅशनल जे दीवला होणार आहे त्याच्याही अनुषंगाने इथं तयारी आपण करणार आहोत। तर मी सर्व क्रीडाप्रेमींना विनंती करतो की या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा। धन्यवाद सर।